हॅलो, आज आपण जरा खमंग, मऊ, लुसलुशीत आणि एकदम टेस्टी असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी, चवीनुसार मीठ घालून मिक्सरच्या भांड्यात फिरवून झाकून ठेवले. आणि आता स्टफिंगसाठी सर्व भाज्या बारीक कापून घेतल्या आणि तेलाच्या फोडणीमध्ये राई, जिरे, कढीपत्त्याची पाने आणि कांदा घालून चांगलं परतून घेतलं. त्यावर माझ्याकडे मिक्स मोडाची मटकी होती, ती थोडीशी घालून घेतली. बीन्स बारीक कापून घालून घेतले. त्यानंतर गाजर किसलेला घालून घेतला. थोडंसं बीट होतं तर बीट पण कापून घालून घेतलं आणि सगळं परतून त्यावरती किसलेला बटाटा घालून घेतला. आणि आता हळदीची पावडर, लाल तिखट, धने जिरे पूड, त्यानंतर थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून सर्व भाज्या परतून घेतल्या आणि थोडेसे तीळ पण घालून परतून आणि थंड व्हायला ठेवल्या. आता आपण बॅटर वाफून घेणार आहेत. तर मग कढईमध्ये चाळणीमध्ये पाणी उकळायला ठेवून दिले आणि एक ग्लासांना तेल लावून त्यामध्ये बॅटर भरून वरतून हे मुटके ठेवून दिले आणि परत थोडंसं बॅटर घालून आणि चाळणीमध्ये हे ग्लास वाफायला ठेवून दिले. 15 मिनिट चांगलं पॅक झाकण घातल्यानंतर 15 मिनिटामध्ये आपले हे ग्लासमधील बॅटर चांगलं फुगून येईल. तर मग बघा, अगदी छान फुगून आलेलं आहे आणि एकदम स्पंजी मऊ लुसलुशीत झालेलं आहे. तर मग सर्व गोळे आपण असे कट करून घ्यायचे आणि तेलाच्या फोडणीमध्ये राई, जिरे, 1 चमचा तीळ घालायचे आणि थोडंसं लाल तिखट घालून त्यावरती हे कट केलेले राऊंडचे शेप ठेवून द्यायचे आणि उलटपालट करून परतून घ्यायचे. तर अगदी खमंग, मऊ, लुसलुशीत असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. सकाळच्या वेळेमध्ये झटपट वेगवेगळा नाश्ता बनवायला अगदी सोपं आहे. तर तुम्ही पण बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.